साहेब सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. अमोल कोल्हेंना आतापासूनच थेट चॅलेंज दिलं जातं की त्यांच्या विरोधामध्ये एक चांगला पर्याय दिला जाईल आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं जाईल. त्यांना तिकीट देताना मीच विचार केलेला होता, मात्र 2-3 वर्ष होण्याच्या आतमध्येच ते राजीनामा देण्याचा विचार करतात असं उपमुख्यमंत्री म्हणतात. यालाच धरून मी स्वतः संसदेमध्ये काम करतो. कोल्हे मला त्या ठिकाणी भेटत असतात. कोल्हे त्या ठिकाणी संसदीय कामात चांगले लक्ष देतात आणि आम्ही सतत आमच्यामध्ये चर्चा असते जायजाबाबत. या जायजामधून त्यांनी काही व्यक्तिगत अडचणी असू शकतात, त्याची चर्चा होते, पण अन्य कुठलाचे विचार त्यांनी कधी माझ्या कानावर घातलेला नाही. जो घातला तो मतदारसंघाच्या कामाच्या संबंधी घातला.